एकीकडे आपण पाहतोय आता शिवसेना आमदार निलेश राणे। निलेशजी, मालवणमध्ये मोठा विजय, संपूर्ण निवडणुकीत मालवण चर्चेत होतं आणि तुम्ही चर्चेत होतात। ते तुम्ही चर्चेत ठेवलं म्हणून चर्चेत होतं। खरा विजय हा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा आहे, शिवसैनिकांचा आहे। सन्माननीय शिंदे साहेबांनी जो आशीर्वाद आणि जो पाठिंबा दिला, जे मार्गदर्शन केलं, ते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा हा विजय आहे। सगळ्या शिवसैनिकांचा विजय, आमचे जिल्हा प्रमुख ज्यांनी जीवाचं रान केलं, आमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी रक्ताचं पाणी केलं आणि ही निवडणूक आम्ही जिंकली। जनतेने आम्हाला निवडून दिलं, आशीर्वाद दिले। आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये एक चांगलं 21व्या शतकातलं शहर देण्यासाठी जी काय पावलं उचलावी लागतील ती सगळी आम्ही उचलण्याचा प्रयत्न करणार आहोत। एक चांगलं पारदर्शक कारभार देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि ह्या सगळ्या मागच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये प्रत्येक एकही शिवसैनिक डगमगला नाही, ताकदीने उभा राहिला। जे काही जिद्द होती ती मैदानात दाखवली आणि आम्ही ही निवडणूक जनतेच्या आशीर्वादाने जिंकला असं माझं म्हणणं आहे। संघर्षाचा उल्लेख केलात। या निवडणुकीत सर्वाधिक संघर्ष हा मित्र पक्ष असलेल्या भाजप बरोबर आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांबरोबर। नाही हो, तसं नाही आहे। कसं असतं, निवडणूक जिंकण्यासाठी जे काय करावं लागतं प्रत्येक पक्ष आपापला प्रयत्न करत असतो। मी माझ्या पक्षासाठी प्रयत्न केले, त्यांनी त्यांच्या पक्षासाठी प्रयत्न केले, ते पण आमचेच आहे। भारतीय जनता पक्ष काय वेगळा नाही, मी कधी मरेपर्यंत वेगळा समजू शकत नाही, माझा परिवारच आहे ते पण। म्हणून जे काय झालं आज, जरी स्वबळावर असताना आम्ही निवडून आलो तरी हा जनतेचा विजय असं मी समजतो। आमचा मित्रपरिवार जो आहे तो तसाच राहणार, परिवार जो आहे तो तसाच राहणार, अबाधित राहणार, त्याच्यामध्ये कुठेही काही गडबड होणार नाही। कणकवलीमध्ये तुम्ही शहर विकास आघाडी सोबत होतात, पाठिंबाही होता। शहर विकास आघाडीचा विजय झालेला आहे आणि भाजपचा पराभव झालेला आहे। अगदी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांचा पराभव होऊन तुमचे नगराध्यक्ष निवडून आलेले। बघा, मी तुम्हाला या अगोदर पण म्हटलं की एका बाजूला आनंद आहे, दुसऱ्या बाजूला दुःख देखील आहे। आमचाच परिवार भारतीय जनता पक्ष आहे। जर पराभव झाला आहे तर ते दुःखच आहे मला। कोणाचाही पराभव साजरा करणारा माणूस मी नाही आणि ते आमचेच आहेत, आमचेच राहणार आहेत, माझाच परिवार आहे। दुसऱ्या बाजूला जे जिंकले संदेशजी पारकर, त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। एवढा मोठा विजय मालवणमध्ये तुम्हाला अपेक्षित होता? कारण 10 तुमचे आले आहेत, 5 भाजपचे आहेत, 4 उबाठाचे आहेत, 1 अपक्ष। नगराध्यक्ष तुमचा आहे। आमची अपेक्षा 20 पैकी 20 होती। आता ते कुठे कमी पडलो आम्ही त्याचं आता चिंतन करू आणि ते चिंतन झाल्यानंतर तुम्हाला परत सांगू। जिल्हा परिषदेसाठी काय स्ट्रॅटेजी असेल? कारण इथे शिवसेनेची स्ट्रॅटेजी आणि निलेश राणे हे आता समीकरण आहे। ज्या निवडणुकीला ती पावलं उचलावी लागतात। आम्ही जसा ह्या वेळेला आग्रही होतो की युती झाली पाहिजे, जिल्हा परिषदलाही आमचा आग्रह असेल की युती झाली पाहिजे, महायुती झाली पाहिजे। कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कसली गडबड होता कामा नाही, त्यांना सहज निवडणुका लढवता आल्या पाहिजे, हे आमचे प्रयत्न राहतील। येणाऱ्या आता जेव्हा तो टप्पा येईल, आता महानगरपालिकेचा टप्पा पहिला आहे, त्यानंतर मग जिल्हा परिषद आहे, तेव्हा मी तुम्हाला कळवतो। पण असं म्हटलं जातं आहे की सिंधुदुर्गात चांगला रिझल्ट दिल्यानंतर निलेश राणे यांचं राजकारणात प्रमोशन होऊ शकतं, मंत्रिपदाची जबाबदारी ही मी तुम्हाला आत्ता सांगतो, माझ्या घरात एक मंत्रिपद आहे, मी समाधानी आहे। नितेश आहे म्हणजे मीच आहे, लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये काय फारकत नाही। आपण बोलू शकतो की